35वे पलायन. बाबूराव अर्नाळकर. झुंजार कथा. प्रकरण 2. उपकाराची फेड अपकाराने. झुंजारच्या ठोशाबरोबर तो विद्रूप चेहऱ्याचा माणूस खाली आदळला होता, पण तो लागलीच उठून पुन्हा झुंजारवर चाल करून आला होता. आपल्या बाहूंची रग जिरवण्याची बऱ्याच कालावधीनंतर चालत आलेली संधी झुंजारने मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि त्या माणसाच्या डाव्या बरगडीवर जोराचा ठोसा लगावला. तो माणूस मोठ्याने विव्हळून आपल्या डाव्या हाताने बरगडी आवळीत किंचित खाली वाकला आणि त्यावेळी आणखी एक झुंजारचा ठोसा त्याच्या हनुवटीवर बसताच तो जमीनदोस्त झाला. झुंजारने डाव्या हातानेच कोटाची कॉलर सारखी करीत आणखी एखादी संधी हुडकण्यासाठी आजूबाजूला पाहिले, पण आता वेगवेगळ्या ठिकाणी लढाया जुंपल्या होत्या. अमीर दुसऱ्या एका ठगाला बदडीत होता आणि त्याच्या शेजारीच तिसरा गुंड त्या छोट्या माणसाच्या छातीवर बसून एका हाताने त्याची मान आवळीत होता आणि दुसऱ्या हाताने त्याचा खिसा चाचपीत होता. त्यामुळेच त्याचे त्यानंतर जे काही झाले त्याबद्दल त्याला अतिशय आश्चर्य वाटले होते. अवघ्या 8 सेकंदातच ते घडले होते. आपल्याजवळ एक उंच आणि सडपातळ आकृती मोठ्या प्रेमाने खाली वाकली आहे आणि आपल्या हनुवटीखाली 2 हातांचा विळखा पडला आहे अशी त्याला अंधुक जाणीव होते न होते तोच. झुंजारने त्याला आपल्या डोक्यावरून पलीकडच्या बाजूला चेंडूप्रमाणे उडविले होते. तो माणूस भलताच चिवट आणि युक्तिबाजही असावा. तो खाली अंतरावर जोराने आदळत असतानाही त्याने आपला तोल सावरला होता आणि जमिनीवर गुडघा टेकून आपला एक हात त्याने तुमानीच्या खिशाकडे नेला होता. ते पाहताच झुंजार आनंदाने हसला, कारण त्याच्या दृष्टीने त्या हातघाईच्या झगड्याला आता खरा रंग चढणार होता. शाबास दोस्ता, झुंजार म्हणाला आणि त्याने एखाद्या चिडलेल्या वाघाप्रमाणे त्या माणसावर उडी घेतली. तो बदमाश अर्धवट उभा राहत असतानाच आणि त्याचा हात खिशापासून थोडा दूर असतानाच झुंजारचा ठोसा त्याच्या मस्तकावर बसला होता आणि तो माणूस पुलाच्या छोट्या धक्क्यावर आदळला होता. पुलाखालून नदीचा जोरदार प्रवाह वाहत होता. त्या माणसाजवळ गेल्यानंतर खालून वाहणाऱ्या प्रवाहाकडे पाहून झुंजारच्या चेहऱ्यावर लढाऊ हास्य पसरले. त्याने आपला उजवा हात त्या माणसाच्या दोन्ही गुडघ्यांखाली सरकविला, डाव्या हाताने त्या माणसाचे तोंड खाली दाबून धरले आणि पुलाच्या 2.5 फूट उंचीच्या धक्क्यावरून त्याला सहज उलटविले. भाऊ, शनिवारच्या रात्री नदीत स्नान केले की तुझे सारे पाप नाहीसे होईल, झुंजार म्हणाला. एका क्षणानंतर तो नदीच्या पाण्यावर येणाऱ्या बुडबुड्यांकडे पाहत होता आणि हसत होता. आपल्या मनावरील फार मोठे दडपण दूर झाले असे त्यावेळी त्याला वाटत होते. आता लपून छपून राहण्याचे दिवस मागे पडले होते आणि पुन्हा लढाईची गंमत सुरू झाली होती आणि त्यासाठी त्याने स्वतःहून काहीच परिश्रम केले नव्हते. तेच त्याला आगाऊ सूचना न देता सामोरे गेले होते. त्या काळात झुंजार फक्त संकटात सापडलेल्या तरुणीच्याच मागे धावलो अशी तक्रार विजया करीत नव्हती. झुंजार त्यावेळी संकटात सापडलेल्या सर्वांनाच शक्य ती मदत करीत होता आणि त्या दुबळ्या देहाच्या छोट्या माणसाला मदत करण्याची संधी त्याला चांगली 3 आठवड्यांच्या अज्ञातवासानंतर मिळाली होती. समाधानाचा सुस्कारा सोडीत झुंजार मागे वळला आणि आणखी काही करण्याचे बाकी आहे काय याचा त्याने उत्सुकतेने शोध केला. पण आता रणांगणावर तात्पुरती शांतता पसरली होती. तो विद्रूप चेहऱ्याचा माणूस तर अद्याप कोणतीही चर्चा करण्याच्या अवस्थेत नव्हता. तो निरुपद्रवी छोटा माणूस दोन्ही हातांनी आपले मस्तक पकडून जमिनीवर बसला होता आणि उरलेल्या तिसऱ्या गुंडाच्या पाठीवर
अमीर बसला होता आणि तो त्या गुंडाचे केस पकडून त्याचे डोके जमिनीवर आपटीत होता. झुंजार, याही माणसाला स्नान करण्याची संधी मिळावी असे मला वाटते, अमीर म्हणाला. तुझ्या मनासारखे होऊ दे, झुंजार हसून म्हणाला. त्याने त्या बदमाशाचे दोन्ही पाय खाली वाकून दोन्ही हाताने पकडले. अमीरने त्याचे खांदे पकडले. त्या दोघांनी त्याला 3 झोके दिले आणि 3ऱ्या झोक्याबरोबर तो माणूस खुराड्यातून बाहेर पडणाऱ्या कबुतराप्रमाणे हवेतून सोसावत नदीच्या भरलेल्या पात्रात आदळला. आता ते दोघेही मित्र मागे वळले आणि त्यांना रस्त्याच्या मध्यभागी पडलेला तो 3रा शत्रू आपल्या खिशातून काही काढत आहे असे दिसले. त्या दोघा मित्रांनी एकमेकांकडे पाहिले. झुंजारने न बोलता मान डोलावली. त्या दोघांनी त्या 3ऱ्यालाही उचलले आणि नंतर पक्षाच्या पंखाप्रमाणे तो माणूस आपले हातपाय हलवीत नदीत कसा आदळला ते त्यांनी मोठ्या कौतुकाने पाहिले. झुंजारने आपला कोट हाताने झटकला आणि तो म्हणाला, आपण प्रतिस्पर्धेची कशी तरी वासलात तर लावली. आता त्या छोट्या माणसाकडे लक्ष देऊ. तो त्या साऱ्या प्रसंगाला कारणीभूत बनलेल्या त्या माणसाकडे गेला. जवळच पुलावर बसविलेल्या दिव्याचा प्रकाश त्या माणसाच्या खप्पड चेहऱ्यावर पडत होता आणि तो भांबावलेल्या नजरेने झुंजारकडे पाहत होता. झुंजारने कुतूहलाने त्या माणसाचे निरीक्षण केले. वरकरणी तरी झुंजारने जी एवढी मेहनत घेतली होती त्या लायकीचा तो माणूस दिसत नव्हता. पण झुंजारचा आपल्या सुदैवावर संपूर्ण विश्वास होता. मित्रा, तू कुठे निघाला होतास? झुंजारने प्रेमाने विचारले. त्या छोट्या माणसाने आपली मान जोराने हलविली. त्याने आपले ओठ घट्ट आवळले आणि तो जवळजवळ रागानेच पोर्तुगीज भाषेत म्हणाला, तुम्हाला त्याच्याशी काय कर्तव्य आहे? झुंजारच्या कपाळावर आठ्या पसरल्या. आता विजया आणि अमीर त्याच्या अगदी जवळच उभे होते, पण त्याने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्या दुबळ्या माणसाचे बोलणे आणि आविर्भाव पाहून हे काहीतरी वेगळे प्रकरण असावे हे त्यांच्या लक्षात आले होते. आतापर्यंत त्याने जे पाहिले होते तो केवळ आभास होता, फसवणूक होती. एक छोटासा आणि निरुपद्रवी दिसणारा माणूस आपल्या जवळचे पगाराचे पैसे छोट्या बॅगेत घालून रात्रीच्या वेळी त्या एकांतातील रस्त्यावरून घाईघाईने घराकडे चाललेला असतो. 3 बदमाशांनी वाटेत त्याला गाठलेले असते. त्याच्यावर ते हल्ला चढवितात. सज्जन नागरिकाचे कर्तव्य म्हणून तुम्ही मध्ये पडला आणि बदमाशांना चांगला धडा शिकवून त्या माणसाची सुटका करता. नंतर स्वाभाविकपणेच तुम्ही त्या माणसाचे समाधान करण्यासाठी आणि त्याला काही जखमा झाल्या आहेत की काय हे पाहण्यासाठी त्याच्याजवळ जाता. तेव्हा तो तुम्हाला हिरो समजून तुमचे आभार मानेल आणि आपली कर्मकहाणी सांगाव्यास सुरुवात करेल अशीच तुमची अपेक्षा असते. पण त्यांनी ज्याला संकटमुक्त करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली होती त्याची वागणूक उरफाटी होती आणि बोलणे कृतज्ञपणाचे होते. झुंजार हसला आणि मृदू स्वरात म्हणाला, होय भाऊ, आम्हाला त्याच्याशी काहीच कर्तव्य नाही, पण तुझी आमच्याबद्दल चुकीची समजूत झालेली दिसते. ते बदमाश आता कितीतरी दूर वाहत गेले असतील. आम्ही फक्त तुझे प्राण वाचविले आहेत आणि त्यामुळे तुझे मित्र बनलो आहोत. तेव्हा तूही मित्राप्रमाणेच बोलायला हवेस. झुंजार हे सर्व पोर्तुगीज भाषेत बोलत होता. त्याला ती भाषा फार चांगल्या प्रकारे अवगत होती. त्याला तो माणूस कोण असावा हे जाणून घेण्याचे कुतूहल वाटत होते. कदाचित त्या छोट्या माणसाचे डोके त्याच्यावर अचानक कोसळलेल्या त्या प्रसंगामुळे ठिकाणावर नसावे किंवा तो नुकताच त्या संकटातून पार पडल्यामुळे अद्यापही भांबावला असेल किंवा तो महामूर्ख असला पाहिजे. झुंजारने त्या माणसाला मदत करण्याच्याच सदिच्छेने त्याचा एक हात
त्याचा एक हात पकडला. रात्रीची वेळ असली आणि जागा एकांतातील असली तरी त्या माणसाने तशी जमिनीवरच बैठक मारून बसणे झुंजारच्या सुसंस्कृत मनाला रुचले नव्हते. पण त्या माणसाने खुनशी चित्कार करीत आणि त्यामुळेच आपला सर्व चेहरा वेडा वाकडा बनवीत झुंजारच्या पकडीतून आपला हात सोडविला आणि त्या उडी घेऊनच झुंजारच्या डोळ्यात नखे खुपसण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या हालचालीमुळे झुंजारच्या मनातील उरलेसुरले संशय नष्ट झाले. भाऊ, इतकी घाई करू नकोस. तो त्या माणसाला आपला एक हात लांब करून आणि त्याच्या छातीवर रोवून पुलाच्या खांबावर दाबून धरीत म्हणाला. आमिरने झुंजारच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो म्हणाला, मित्रा, मी मध्ये नाक खुपशीत आहे असे समजू नकोस, पण तो पलीकडून येणारा माणूस तुझा मित्र आहे काय? झुंजारने त्या दिशेकडे पाहिले. त्यांच्यापासून सुमारे 100 यार्डावर एक पोलीस उभा होता आणि तो त्यांच्याच रोखाने येत होता. झुंजारने एका क्षणातच पुढे काय घडू शकेल हे ओळखले आणि दुसऱ्याच क्षणी आपण काय करायला हवे ते ठरविले. तो कायद्याचा प्रतिनिधी आता त्या प्रकरणात भाग घेणार होता. तो तेथले वळण घेऊन पुलाच्या पलीकडच्या बाजूस येताच पुलाच्या मध्यभागी चाललेला प्रकार त्याचे चित्त वेधून घेणार होता. झुंजारने काहीतरी करावे आणि त्याचवेळी अचानक एखादा पोलीस त्याच्यासमोर दत्त म्हणून उभा राहावा असे प्रकार झुंजारच्या आयुष्यात पूर्वीही घडले होते. पण या खेपेला तसले काही घडू नये याला बरीच महत्त्वाची आणि मोठी कारणे होती. इतर कुणा माणसाला तसल्या गडबडीत हे सर्व सुचले नसावे, पण झुंजारच्या ते लागलीच लक्षात आले. पुलाच्या भिंतीवर त्याने एका हाताने दाबून धरलेला तो छोटा माणूस तेथून निसटण्याची जोराची धडपड करीत होता. त्याच्या उजव्या हातात अद्याप ती बॅग होती. त्याने ती बॅगच जोराने झुंजारच्या मस्तकावर मारण्याचा प्रयत्न केला. झुंजारने फक्त 2 इंच तोंड बाजूला सरकवून तो मारा चुकविला आणि त्या छोट्या माणसाच्या हनुवटीखाली एक शास्त्रोक्त ठोसा लगावला. झुंजारने मान वळवून आपल्या दोघा जोडीदारांकडे पाहिले आणि त्यांना त्याच्या डोळ्यात काही वेगळेच तेज पाहावयास मिळाले. तो म्हणाला, आपण इतक्यात ही गंमत हातावेगळी करता कामा नये. त्याने खाली वाकून त्या बेशुद्ध माणसाच्या कोटाची कॉलर पकडून त्याला एखाद्या बोचकाप्रमाणे वर उचलले व आपल्या खांद्यावर घेतले. त्या माणसाच्या उजव्या हातात ती बॅग साखळीने अडकविलेली होती. झुंजारने ती आपल्या उजव्या हातात पकडली. बॅगेला असलेल्या साखळीबद्दल त्याला आश्चर्य वाटले नव्हते. झुंजार त्या पाठीवरील ओझ्यासह धावतच काही अंतरावर गेला, कारण ज्या ठिकाणी तो प्रकार घडला तेथे पुलाच्या मध्यभागी दिवा बसविला होता. झुंजारने धावताना विजयला आपल्याबरोबर यावयास खुणाने सुचवले होते. तो हसतच थांबला. पुलाच्या त्या ठिकाणी बराच अंधार होता. पुलाच्या धक्क्यापलीकडे सुमारे 4 इंच रुंदीची धार होती आणि तेथून नदीचा वाहता प्रवाह चांगला 10 फुटांवर होता. झुंजार आपल्या ओझ्यासह धक्क्याच्या पलीकडच्या त्या धारेवर उतरला. मी जे करीन तेच तूही कर, तो विजयाला म्हणाला. विजया अक्षरही न उच्चारता त्या धक्क्यावरून पलीकडच्या धारेवर उतरली आणि झुंजार अमीरला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, आम्ही तुला 10 मिनिटांनंतर रस्त्यात गाठू. काही क्षणानंतर झुंजार आपल्या पाठीवरील ओझ्यासह एका हाताने पुलाच्या भिंतीपलीकडची ती धार पकडून अधांतरी लोंबकळत होता. विजया त्याच्या शेजारीच होती, पण तिने ती धार आपल्या दोन्ही हातांनी पकडली होती. त्या अरुंद धारेवर खाली वाकून व नंतर ती एका हाताने पकडून झुंजार कसा लोंबकळू लागला हे त्याच्याबरोबर असलेल्या विजयालाही समजले नव्हते. त्यातून झुंजारच्या पाठीवर त्या बेशुद्ध माणसाचे ओझे होते. ती अगदी अशक्य कोटीतील गोष्ट होती. झुंजारशिवाय दुसरा कोणीही माणूस
असले काही साध्य करू शकणार नाही. तो पोलीस पलीकडचे वळण घेऊन दुसऱ्या बाजूने पुलावर चढला आणि त्याला समोरून येणारा एकच माणूस दिसला. ते दोघे जवळ आल्यानंतर अमीरने पोलिसाला रामराम केला व तो पोलीस पुढे निघून गेला. तो पोर्तुगीज पोलीस गेंड्याप्रमाणे मान हलवीत आणि आपल्या पायातील बुटांचा आवाज करीत झुंजार आणि विजया लोंबकळत होते त्यांच्या समोरच पुढे निघून गेला. काही मिनिटांनंतर त्याच्या बुटांचा आवाजही ऐकू येईनासा झाला. प्रकरण 2 येथे समाप्त. 35वे पलायन. बाबूराव अर्नाळकर. झुंजार कथा.